तर आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे पळी पापड पाहणार आहोत. नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे मिक्सरचा वापर करून आपण हे आज पापड तयार करणार आहोत. बनवायला खूप साधे आणि सोपे आहे आणि पापडसुद्धा तळल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त दुप्पट-तिप्पट फुलतो आणि शिवाय अजिबात हे पापड जास्त तेलकट बनत नाही. एक पापड तुम्हाला इथे मी तोडून दाखवते, पाहू शकता. मस्त खुसखुशीत असे हे साबुदाणा बटाट्याचे पापड तयार होतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता याचं वजनी प्रमाण म्हणाल तर अगदी 125 ते 150 ग्रॅम हा साबुदाणा आहे. साबुदाणा सुरुवातीला आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. यामध्ये जी काही धूळ किंवा घाण वगैरे लागलेली असेल, ती सर्व निघून जाईल आणि अशा पद्धतीने हाताने थोडंसं व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊयात आणि यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे. साबुदाणा चांगला व्यवस्थित असा धुवून घेतला, की त्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालायचं आहे. तर साबुदाणा बुडवून वरती अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहील एवढं मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर हा साबुदाणा आपल्याला रात्रभर असाच भिजत ठेवायचा आहे. तर यावर आता मी झाकण ठेवते आणि साधारण आपल्याला 8 ते 9 तासांसाठी साबुदाणा अगदी व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भिजत ठेवलेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता अगदी मस्त साबुदाणा व्यवस्थित असा भिजलेला आहे. चमच्याने तो आपण अगदी व्यवस्थित असा मोकळा-मोकळा करून घेऊया. हातावर दाबून बघितलं तर साबुदाणा अगदी व्यवस्थित असा मॅश होतोय म्हणजे तो पूर्णपणे व्यवस्थित असा भिजलेला आहे. आता 1 वाटी आपण साबुदाणा घेतलेला होता त्यासाठी मीडियम साईजचे इथे मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपल्याला उकडलेले वगैरे इथे वापरायचे नाही आहेत. कच्चेच बटाटे इथे आपल्याला वापरायचे आहेत. तर 2 बटाटे घेतलेले आहेत. त्याची वरची जी साल आहे ती आपल्याला अशा पद्धतीने काढून टाकायची आहे आणि त्यानंतर ह्या बटाट्यांच्या मी बारीक अशा फोडी तयार करून घेते. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेस आपण हे साबुदाणा बटाट्याचे पळीपापड बनवताना बटाटा आपण हा किसून घालतो. तर आज आपण तसं न करता अतिशय वेगळ्या पद्धतीने हे साबुदाणा बटाट्याचे पापड पाहणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने मी हे बटाटे जे आहेत ते त्याची सालं काढून बारीक फोडी याच्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 ते 2 पाण्याने आपल्याला हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. तर इथे मी एक 5 लिटरचा कुकर घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने बरोबर 6 वाटी इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण हे अगदी परफेक्टच असायला हवं. त्यामुळे साबुदाणा आपल्याला व्यवस्थित असा मोजून घ्यायचा आहे म्हणजे त्याच भांड्याने किंवा वाटीने आपल्याला पाणी मोजून घेता येतं. तर 6 वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण लगेचच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जो साबुदाणा आपण रात्रभर भिजत ठेवला होता तो सर्व साबुदाणा आता ह्या कुकरमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर पुन्हा लक्षात घ्या 1 वाटी साबुदाणा असेल तर त्यासाठी बरोबर 6 वाटी पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बटाट्याच्या ज्या बारीक फोडी करून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये मी घातलेल्या आहेत. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर कुकर इथे मी गॅसवर ठेवलेला आहे. झाकण लावून आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवर साधारण 2 ते 3 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहे म्हणजे साबुदाणा जो आहे तो अगदी व्यवस्थित असा शिजला जातो. तर इथे कुकरच्या बरोबर 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आणि बटाटा आहे दोन्ही अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत. साबुदाणा जो आहे तो अगदी मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे पाहू शकता. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला बऱ्यापैकी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तर मिश्रण जे आहे तो थोडंसं थंड होत आलं की त्यानंतर आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं मिश्रण घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा अशा पद्धतीने. तर इथे आपली साबुदाणा आणि बटाट्याची जी पेस्ट आहे ती इथे तयार करून झालेली आहे. ती आता आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये इथे काढून घेऊयात. फक्त मिक्सरमधून हे जे मिश्रण आहे ते फिरवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपलं जे मिश्रण आहे ते हलकंसं कोमट असायला हवं. गरम-गरम अजिबात मिक्सरमधून ते आपल्याला फिरवायचं नाहीये. तर कुकरमध्ये जो साबुदाणा आणि बटाटा आपण शिजवून घेतलेला होता तो सर्व मिक्सरमध्ये आपल्याला असा बारीक फिरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर हे पहा सर्व व्यवस्थित असं मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ अशी याची इथे पेस्ट तयार झालेली आहे. चमच्याने आपल्याला अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे. आणि हे जे मिश्रण आहे ते हलकंसं कोमट आहे, खूप जास्त गरम नाही आहे. तर हे पहा अशा पद्धतीने चमच्याने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. छान स्मूथ कन्सिस्टन्सीची ही पेस्ट इथे आपली तयार झालेली आहे. आता ह्या स्टेजला लगेच आपण याचे पापड तयार करायला घेणार आहोत. तर हे पापड टाकण्यासाठी खाली इथे मी एक प्लास्टिकचा कागद अंथरलेला आहे. पुन्हा एकदा बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या प्लास्टिकच्या कागदावर आपल्याला हे जे बॅटर आहे एक एक पळी बॅटर ओतून हलक्या हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. हे जे पळी पापड आहे ते खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड देखील नाही. अगदी मध्यम जाडीचे आपल्याला हे तयार करायचे आहेत. अशा पद्धतीने बॅटर जे आहे
ते अगदी कोमट झालेलं आहे, अजिबात गरम वगैरे नाही आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित असे आपण हे पापड तयार करू शकतो. अगदी हलकंसं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. हे पहा, एक-एक पळी मी यावर बॅटर ओतते आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे. खूप जास्त पातळ हे करायचे नाही आहेत, नाहीतर मग सुकल्यानंतर याला तडे जाऊ शकतात. तर हे पहा, सर्व पळीपापड इथे मी तयार करून घेतलेले आहेत. उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये आपल्याला 2 ते 3 दिवसांसाठी हे पापड चांगले असे सुकवून घ्यायचे आहेत. तर कडकडीत उन्हामध्ये साधारण 2 दिवस हे पापड चांगले असे सुकवून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता जे पापड आहेत ते अगदी मस्त काचेसारखे चमकतायत आणि अगदी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर वर्षभर आरामशीर टिकतात. अजिबात ते खराब वगैरे होत नाही. तर हे पहा, घेतलेल्या प्रमाणामध्ये एवढे आपले पापड इथे बनवून तयार झालेले आहे. चला तर मग यातले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तर तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं मध्यम गरम झाले की पापड तळून घेऊयात. तर हे पहा, पापड तळल्यानंतर अगदी मस्त दुप्पट-तिप्पट फुलतो आणि शिवाय हा पापड तळल्यानंतर अजिबात हे जास्त तेलकट होत नाही. खूप छान लागतात चवीला, मस्त खुसखुशीत हे बनवून तयार होतात. बऱ्याच वेळेस आपण साबुदाणा शिजवून त्यात किसलेला बटाटा घालतो आणि लगेच त्याचे पळीपापड तयार करतो. पण तसं न करता जे बॅटर आहे ते अगदी मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्या आणि अशा पद्धतीने हे नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने हे पापड तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. चवीला अगदी छान लागतात, शिवाय अजिबात तेलकट बनत नाही. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.